नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला विषय म्हणजेच वित्तीय व्यवस्थापन याचं मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस बघितला होता की कोणकोणते युनिट 5 युनिट आहेत आपण बघितले. तर ते 5 युनिटपैकी आपण आज पहिला युनिट चालू करणार आहोत, ज्याचं नाव आहे परिचय किंवा इंट्रोडक्शन आपण म्हणतो त्याला. तर यामध्ये प्रस्तावनेमध्ये बघत असताना आपल्याला वित्त या शब्दाचा अर्थ, वित्तीय व्यवस्थापन आपण बघतोय तर वित्त या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती हवा आहे. तर वित्त हा शब्द ढोबळ मानाने किंवा जनरली आपण पैसा या अर्थाने वापरतो, पण व्यावसायिकदृष्ट्या विचार करता हा शब्द खूप व्यापक अर्थानेही वापरला जाऊ शकतो. वित्त यालाच आपण फायनान्स असंही म्हणतो. तर पैसा हा एवढा संकुचित अर्थाने तो शब्द आपल्याला बघता येणार नाही. तर त्याच्या व्यापक अर्थाने आपण त्याला आर्थिक उत्पन्न किंवा पैसा पुरवणे या अर्थाने तो वापरला जाऊ शकतो. थोडक्यात म्हणजे काय, तर वित्त म्हणजे मोठमोठ्या उद्योग व्यवसायांमध्ये किंवा शासकीय कामांमध्ये ज्या मोठमोठ्या आर्थिक उलाढाली होतात किंवा निधीचा, अशा कामांसाठी निधीचा जो पुरवठा केला जातो त्याला आपण वित्त असं म्हणू शकतो. तर हा निधीचा पुरवठा व्यक्तिगत पातळीवरचा असू शकतो किंवा व्यवसायासाठीचा सुद्धा असू शकतो, पण अट एवढीच आहे की ती मोठ्या रकमेची उलाढाल असायला हवी आहे. तर वित्त, आता यापुढे आपण वित्त ह्या शब्दाचा अर्थ आर्थिक उत्पन्न, पैसा पुरवणे किंवा मोठमोठ्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात वापरणार आहोत. तर वित्तीय व्यवस्थापनाचा अभ्यास सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला व्यावसायिक वित्त म्हणजे काय या संज्ञेचा पण अर्थ माहिती असायला पाहिजे. तर त्या संदर्भात विचार करायला गेलं तर व्यावसायिक वित्त ही जी संज्ञा आहे ती व्यवसाय आणि वित्त या दोन घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकते, किंवा या दोन घटकांचा, दोन संज्ञांचा संयोग म्हणून आपण व्यावसायिक वित्त ही संज्ञा बघू शकतो. तर व्यवसाय या संकल्पनेमध्ये तुम्ही बघू शकाल की वस्तू किंवा सेवा यांचे उत्पादन करणे व त्यांचे वितरण करणे ह्या गोष्टींचा समावेश आपण व्यवसाय या संज्ञेअंतर्गत करू शकतो. की कोणतीही वस्तू जर आपण त्याचं उत्पादन करत असू आणि त्याचं वितरण आणि विक्री करत असू तर त्याला आपण व्यवसाय म्हणू शकतो. जसं की मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते किंवा भांडी तयार करण्याचा व्यवसाय असतो किंवा इतरही जिथे कुठे आपण वस्तू निर्मितीचा कारखाना असेल त्याला आपण व्यवसाय असं म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला सेवा पुरवल्या जातात, उदाहरणार्थ हॉटेलिंग व्यवसाय, तर हॉटेलिंग व्यवसाय हा सेवा या अंतर्गत येऊ शकतो की सेवा आपण त्यांच्याकडून घेतोय म्हणून त्यासाठी आपण त्यांना मोबदल्यामध्ये पैसे देतो. तर अशा प्रकारे वस्तू किंवा सेवा यांचं उत्पादन करणं आणि त्यांचं वितरण करणं याला आपण व्यवसाय असं म्हणतो. त्याचबरोबर वित्त, जसं आपण आत्ताच बघितलं की वित्त हा व्यापक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे आर्थिक उत्पन्न किंवा पैसा पुरवणे ह्या गोष्टीसाठी. तर वित्त या संकल्पनेला एखाद्या व्यवसायामध्ये निधी उभारणे, निधीचे व्यवस्थापन करणे तसेच निधी गुंतवणे या कार्यांचा समावेश होत असतो. तर सर्वच प्रकारच्या व्यवसायातील आर्थिक घडामोडींचा समावेश व्यावसायिक वित्तमध्ये आपण करू शकतो. तर मोठमोठे व्यवसाय चालवण्यासाठी निधी उभारणे म्हणजे आवश्यक असलेला पैसा जमा करणे, त्याचा व्यवस्थित विनियोग करणे म्हणजे त्याचं व्यवस्थापन करणे, निधीचे व्यवस्थापन करणे, आणि निधी गुंतवणे म्हणजे जो काही पैसा कमावलेला आहे किंवा जो काही प्रॉफिट मिळालेला आहे त्याचा व्यवस्थित भविष्याच्या दृष्टिकोनातून वापर केला जाणे.
तर आपण म्हणू शकतो की उद्योग व्यवसायासाठी किंवा संस्थेसाठी निधी उभारणे, निधीचे व्यवस्थापन करणे व निधीचे वाटप करणे या सर्व गोष्टींचा समावेश आपण व्यावसायिक वित्तमध्ये करू शकतो. आता व्यावसायिक वित्त ही संज्ञा तुमच्या लक्षात आलेली असेल. आता आपण मुख्य आपला जो विषय आहे आणि ह्या जो युनिट आहे ज्याच्या संदर्भात आहे तो युनिट म्हणजे परिचय. हा परिचय हा आपल्या विषयासंदर्भात म्हणजेच व्यावसायिक वित्तीय व्यवस्थापन या संदर्भात आहे. तर वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय हे आपण बघूयात. तर वित्तीय व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचंच एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचं कार्य आपण म्हणू शकतो व्यवस्थापनाचं. तर संस्थेचे जे उद्दिष्ट आहेत ते गाठण्यासाठी, आता कोणताही व्यवसाय एखादा व्यक्ती करतो तर त्याचं पहिलं उद्दिष्ट असतं नफा मिळवणे. तर अशी संस्थेचे जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी निधी किंवा भांडवल उभे करणे, त्या निधीचा जास्तीत जास्त व प्रभावी वापर करणे, यालाच आपण वित्तीय व्यवस्थापन असे म्हणू शकतो. तर कुठल्याही व्यवसायात पुरेसे भांडवल असल्याशिवाय किंवा उद्योगाच्या व्यवस्थित संचालनासाठी किंवा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही कार्य हे निधीशिवाय किंवा भांडवलाशिवाय संभव होत नाही. त्यामुळे पुरेसे भांडवल वेळेवर मिळवण्यासाठी व या भांडवलाचा व्यवस्थित उपयोग करून घेण्यासाठी तसेच भांडवलावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापकांना वेगवेगळ्या प्रकारची कार्ये करावी लागतात. अशा सर्व कार्यांचा वित्तीय व्यवस्थापन या संज्ञेमध्ये आपण समावेश करू शकतो. तर वित्तीय व्यवस्थापन म्हणजे उद्योगांच्या वित्तीय बाजूचे व्यवस्थापन किंवा वित्तीय व्यवस्थापन म्हणजे उद्योगाकरता आवश्यक असलेले भांडवल किंवा वित्ताचे व्यवस्थापन असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. तर आता वित्तीय व्यवस्थापनाच्या व्याख्या आपण बघूयात. पहिली व्याख्या ही एझरा सोलोमन यांनी दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वित्तीय व्यवस्थापन म्हणजे महत्त्वाच्या आर्थिक साधनांचा म्हणजेच भांडवलाचा प्रभावी वापर करण्याशी वित्त व्यवस्थापन निगडित आहे. तर यांच्या म्हणण्यानुसार जो व्यवसाय चालवण्यासाठी जो महत्त्वाचं साधन सामग्री आहे ती म्हणजे भांडवल. त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी वित्तीय व्यवस्थापन ही संज्ञा वापरली जाऊ शकते किंवा त्यालाच वित्तीय व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. आता दुसरी व्याख्या आपण म्हणू ती आहे कुच्चल S.C. कुच्चल यांची. त्यांच्यानुसार वित्त व्यवस्थापनाचा व्यवहार म्हणजे निधी मिळवणे व त्या निधीचा व्यवसायात प्रभावीपणे वापर करणे. तर वित्तीय व्यवस्थापन S.C. कुच्चल यांच्या मतानुसार किंवा यांच्या म्हणण्यानुसार वित्तीय व्यवस्थापन म्हणजे निधी मिळवणे म्हणजेच भांडवल उभे करणे आणि त्या निधीचा किंवा भांडवलाचा व्यवसायामध्ये प्रभावीपणे वापर करणे. आता यानंतर आपण वित्तीय व्यवस्थापन ही जी व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार आपण वित्तीय व्यवस्थापन कशाशी निगडित आहे किंवा त्या व्याख्येचा जर आपण अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर वित्तीय व्यवस्थापन ही उद्योगाच्या सामान्य व्यवस्थापनाचीच एक अशी बाजू आहे जिचा संबंध हा वित्ताशी किंवा भांडवलाशी किंवा आर्थिक गोष्टींशी येतो. तर उद्योगाला वेळोवेळी आवश्यक असलेले विविध प्रकारचे भांडवल मिळवण्यासाठी व त्या भांडवलाचा व्यवस्थित उपयोग करून घेण्यासाठी तसेच कमी भांडवल व अतिरिक्त भांडवलामुळे उद्भवणाऱ्या सर्व समस्या टाळण्यासाठी, भांडवलाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि उत्पादनाचा खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व व्यवस्थापन कार्यांचा आपण वित्तीय व्यवस्थापन या संज्ञेमध्ये समावेश करू शकतो. तर व्यवस्थापनाची कार्य जसं तुम्हाला माहितीच आहे, संघटन, नियोजन, समन्वय, निर्देशन आणि नियंत्रण. तर आर्थिक गोष्टींचे संघटन करणे, त्या संदर्भातच म्हणजे आर्थिक गोष्टींचेच नियोजन करणे,
त्यामध्ये समन्वय निर्माण करणे, त्यासाठी निर्देशन करणे आणि आर्थिक घडामोडींवर, व्यवसायाच्या आर्थिक घडामोडींवरती नियंत्रण ठेवणे, या अर्थाने वित्तीय व्यवस्थापन ही संज्ञा वापरली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढील जो भाग आहे आपला या युनिटचा तो आपण पुढच्या व्हिडिओ